काय खेळ आहे राजा लोकांचा, हे मुंग पेरायला नाही पुरला यावर्षी. अरे कोण होय रे, कोण होय मला तिकडे त्या झाडाच्या मांग कोण आहे रे? माहीन तर गेले वाटते, ध्यान दिसले वाटते. अरे मी म्हणलं मी आपलं काशीनाथ. काय काशी हवे वाटते नाही का? आलं वाटते शेंगा चोराले. पाय आता आहे म्हणजे आपण इकडे शेंगा तोडण्यात गुंग आणि ते तिकडे झाडाच्या मागून बरोबर पाय बसून शेंगा तोडून राहिलो होतो. अरे इकडे तू पहिले इकडे हो इकडे ते काय हातात काय तुझ्या इकडे? अरे हो आलो काय माणसा राजा, आलो. अरे बाबा मुंग तोडलाय का मुंगशिरंभू? असं हो बरं आहे, वायला तोडाच लागते ना. काय करताय, पाणी काही सुचू नाही देऊ राहिलं नाही का? बरं आहे, पण हिरवा बरंच आहे नाही पा बरं आता. अरे काय करतो, जे वाहिलं ते आपल्या तोडा हो, तेवढंच काम येते बा, नाही हे सोडून जायच्या. मग हो तू कुकडे आलता म्हणलं? हा काय होय तुझ्या? आता मुठखांड शेंगाने म्हणलं जराशा भाजीसाठी आणजो म्हणे घरची म्हणे. हो आता चाललेस तर तिकडे घेऊन ये जा म्हणे मुंगा शेंगा. ना बाबा करा ना भाजी आता. रोज आता मुंगाची शेंगाच्या भाजी आमच्याच वावरातल्या. हिरकोळ्याच्या वावरात मुंग नाही यावर्षी पेरे. आमचा अर्धा एकराचा मुंग तुमच्या भाज्यासाठीच करा आता. सांगा आता. तर मी काय नेले काय एक शेंगाही नाही खाल्ली ना बा. फक्त मी तुम्हाला विचारायला येऊ राहिलो होतो. मला बा मुठखांड शेंगा तोडू का भाजीले? नाही म्हणतात नाही बा, तसं काय जबरदस्त थोडी आहे काही. नाही एक शेंगा तोडू नका तुम्ही. हो काही हे बा म्हणलं कोणा मुलाचा ठेवायला नाही पुरत. आपण नसलं का नाही निरा म्हणलं शेंगा तोडून येतात लोक. मग काही शेंगा बा कोपरे कापरे सारे लंबे झाले माय. मग काय तर म्हणून तर आता हे तोडणं आहे आम्हाला. मला तर वाटतं हिरवा इकला असता पुरला असता. हो ना पण आता आपण काय नेलंच काय शेंग बा. आत्ताच आलो मी. आजपर्यंत मी आता एक मुंगाची शेंगाची भाजी नाही खाल्ली. मग काय जास्त लोक पेरून नाही राहिले. हो मी आटलं दिसला बुडी म्हणे आणजो बा. एकही शेंग नाही न्यायची रे बाबा म्हणलं. हो इच्छी हे बा म्हणलं मुंगा हे बा लोकांसाठी पेरला आम्ही. इकत आणा म्हणलं इकत. हो 20 रुपये पावाने भेटते म्हणलं. कुठे भेटते? 20 रुपये पावन हे त्यालाच बोलून राहिले ते. हो ना आता मी काय आता नेऊन राहिलो का नाही नेत ना बा. हो राहिलं खाणार नाही शेंग, जाऊ दे तिकडे. नाही खाल्लं तर का मरते माणूस. हो जाऊ दे तोडा. तसं नाही काशा, एकाला दिलं की सरी अतारी सुरू होते. मग हो त्याला तर दिल्या, मग मला काऊन नाही दिल्या? म्हणून यावर्षी आपण ठरूनच टाकलं एकाला मुंगा शेंग द्यायची नाही. तिकडे काही हो जमाना. मग अशानं तर मग आम्हाला काय पेरायला नसता पुरला. मग काय तर 20 रुपये इकत आणून खाल्ले असते शेंगा. आम्ही कायसाठी पेरल्या तर? हो यावर्षी आपण मुंगा शेंग हातच नाही लावू देऊ राहिलो. हो कडक सांग नाही आपलं न्यायच्या नाही. तुम्हाला काय आता मुंगा शेंगा आले किती द्यायची म्हणजे डोळे फोडून राहिले ते. किती रखवाली करायला लागू राहिले म्हणलं. दिवसभर रखवाली करा, ते वानर पहा, हे पहा ते पहा आणि चालले आपले शेंगा घेऊ. काही न्यायच्या नाही म्हणलं शेंगा आमच्या वरातल्या. बा आता नाही म्हणलं ना आपण काय करतो. एवढे बोलणं खाल्ल्यावर तर पोट भरलं. राहू द्या काही देऊ नका बा. आपलं काही म्हणणं नाही. हो नाही दिलं नाही दिल्या राहू द्या. नाही खाल्ल्या तर काय बिघडते? हो एरिया आता फोटो खराब करून काय कोण घेणार आहे? हो चला येतो मग. हाय फोटो खराब होते म्हणजे आता असा बाय पाहत आहे आपण. हवं म्हणून तरीच तर जमलं, नाही तर नसतं ना. हे बा आता याला थैली भरून नेली असते. थैली तर पाठी तिकडे टाकेला त्यानं. काय बोला आता. चला जाऊ दे तोडा आता. तोडा वापस आला तू तर. अरे मी म्हणलं तू गेला की तुझ्या मागं मी येतोस का? तू आला वापस काऊन? काय झालं? वापस नाही का म्हणलं. तुम्ही हे बा असे माणसाला बोलले खाल्ला होता. तुम्ही मस्त इकडून हात शकता. मागून येतो आम्ही, तू पुढे होय. तू पहिले माग, मग आम्ही येतो मागाले. काही ताल बसत नाही तिथं. हो मारतेची बुडी एक शेंगीला हात नाही लावू त्याला. म्हणे बाबू म्हणे मुंगा शेंगा न्यायच्या नाही म्हणे. तू अथारी आहे का म्हणे इथं? काय तुला काही घटतच नाही ना. इकडे असं खाली बसून तोडायच्या असत्या. मग काय आपलं काय इतक्या दुरून बाया इतक्या दूर आहेत तोडून राहिल्या. अलीकडल्या कोपऱ्यातून तोडल्या असत्या जमल्या नसत्या का? ध्यान गेलं ना. तोडून राहिलं होतं, तोडल्या होत्या जराशा. मग काय तर खिस्साकान तोडल्या होत्या. पण तिकून ध्यान गेलं बायाचं. कोणतरी आहे म्हणे तिकडे झाडाच्या मांग. आवाज दिला. मग आता काय इकडून पैत सुटतं का? मग वैकत नाही का? मग बयाच गेलो तिथं शावासारखा. मला कायचं शेंगा यायचं नाही म्हणे. हो म्हणे का आमचे काय तुमच्यासाठी पेरला का म्हणे मग. जे ते आलं जा म्हणे इथून निघा म्हणे. इथं अजिबात शेंगा तोडायच्या नाही म्हणे. हो एक शेंगा देत नाही मला, कोणा दाताला नाही मारत म्हणे. बरं झालं मग समजा म्हणजे का मुठखांड शेंगा नाही तोडू दिल्या. सांगा आता आमचा प्लॅन होता की बा पहिले तुला पाठवा. हो तो समजा मुठखांड शेंगा तोडले की आम्ही येत होतो एका मागं. पण आता काय शिवला कसं रे बा, कचोऱ्याचं काही जमत नाही टॅपला. एवढं झडीले का मस्त. कसं होत्या टॅपल्या भुंगाचे ते कचोऱ्या करणं. नाही कचोऱ्या तर करायच्या मुंगाच्या दाण्याच्या. हो पण आता जरासं आपल्याला थांबा लागेल जरा. हो कसं वातावरण पाहून बरोबर आपल्याला हात मारा लागते भाऊ. हो त्याशिवाय काय ताल बसत नाही आता. बाया किती 2 वाजता जाते नाही का? किती वाजले? 1:30 वाजला आता. अर्ध्या घंट्यानं सुट्टी होते समजा. हो पाहू ना आता, वाट पाहू जरासं. पोझिशन बनली की बरोबर हात मारून देऊ. हो चला आता जरासे बसू इकडे तिकडे. चला मग तिकडे बसू नाही का? आता आलं म्हणलं पाहिजा. हे आलं म्हणलं कंदिल्या अरे बापरे. हो इचू काटा इथं आहे का बा? 100% काहीतरी झोड पाय वाटते नाही का? हो ना मुंगशिरामली. हो ना इकडे मुंगाची शेंगाच्या वावराजवळच आहे नाही. अरे काय कुठले म्हणलं काय चालू आहे शिवला? कुठे म्हणलं कोणाच्या कामाला? नाही काही नाही कामाला. आता कुठं काम आहे? कुठं चालून राहिलं? झडच आहे ते आता. पायावर कालपासून पाणी काय सुचू नाही देऊ राहिलं. आता जरासं उघाड पडले आलो वावराकडे. चला म्हणलं जरा पाय मोकळे होते. हो आल तू इकडे फिरत चालले आपल्या गप्पा करत. ना मी बी तसंच माय बी कसं असं वाटलं काय घरात माशा मारणं. हो चला म्हणलं जरासं या मुंगशिरामच्या वावराकून. काय मुंग तोडणं सुरू वाटते ना. आमच्या घरची बुटी आहे तिकडे. हो काय गेलं ना तुम्ही मुंगा शेंगा? काय भाजी घेतलं नाही का म्हणलं?
कोण खाते होते मग शेंगा खायला पुरते का पोट खराब करणं मग झडी पाणी खायला नाही पुरत ते हो आपण लेखाचं कसं अदाशासारखं खातो आणि मग कसे पोट बिघडते तर हो तुम्ही बी जरासं पाहिजे बा समजून हा हो कसं चांगलं नाही पडते भरतच आता मी काय शेंगा नाही आलो का अरे बुटीच आहे मला कामाला ते का आणत नाही का हो ना तर काय फक्त आपलं कसं बा चला आपला दोस्त आहे मग शिरा आमचा दोन गोष्टी बोललं बरं वाटते कालपासून भेटच नाही ना हो चल येतो मग मी हा हो येतो माझ्या शिवल्या गेला का पाय म्हणलं बरोबर गाडीवर उभारून पाय ना हा अरे पा ते लपून ऐकते बरं हो, जरासं त्या गाडीवर चढलं गाडीवर पाय जा काही पलटण नेमच नाही बरं त्याचा हो लक्ष द्या बरोबर लक्ष द्या जायपर्यंत लक्ष ठेवा पाय 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 ते आहे तिकडे चाललं बरं ते हो शेंगा आणायला चाललं ते बी हो आपल्या समोर आल्या मोठ्या गोष्टी हो तेव्हा ते चाललं तिकडे आता जाऊ दे गेलं रे आता गेलं गेला ना ते जाऊ दे या उतरा म्हणलं खाली या इकडे मग शिवलाल तर अर्धा पाऊण घंटा तर काही आता बजेट नाही मजूर जायपर्यंत आपल्याला काही हात मारता येत नाही हा हो चल मग आता नाही बा माया आहे का तुम्ही हो आपण कसं बसण्यात मजा नाही आता हो आता गेला कंदिल्या हो याच्या गोष्टीचा मांडो काही सरत नाही हे गोष्टीत गुतला तिकडे हो की आपण इकडे बरोबर हो आता शेंगा तोडा लागते आपल्याला हो कसे तू एका कोपऱ्यात घुस मी एका कोपऱ्यात घुसतो काश्या तू राहू दे तू फक्त लक्ष ठेव कारण की त्यावर डाऊट आहेस त्याचा आपल्याला का बाया वावरा ते माणसं कंदिल्या सरे चलाक लोक वावरा आणि तू म्हणता आता हात मारतो अरे जरासं आयडिया लढवा लागते ना मी तिकडे ते फुलाचं झाड आहे की नाही त्या कोपऱ्यात हो तिथं फुलं तोडाचं नाटकं करतो फुलंही तोडतो आणि तिथं समजा ते इकडे तिकडे असला की तिथं कोपऱ्यावरचा मूग ते तोडतो आणि तू त्या कोपऱ्याकडून घुस हो तिकडच्या हो बबन आणि तिथं काय कर तू इंधन जमा करून राहिलो बा होल्या का गॅसच गेला म्हणा इंधन काळ्या काढून राहिला बा इकडे तिकडे कोणी नसलं आपलं धसलंच होय की तोडल्याच होय मुगा शेंगा अशा पद्धतीनं बरोबर दोघं जण आपण करू काशा तू फक्त लक्ष ठेव हो कारण की त्यावर डाऊट आहे म्हणजे उभे उभे द्यायच्या नाही का बरोबर हो जरा लक्ष द्यायचं दुर्लक्ष झालं की इकडे आपलं बसून हो आपलं इंधन जमा करायचं गेला की आपल्या शेंगा तोडायच्या आणि तू फुलं तोडत जाय मग गेला की आपल्या शेंगा तोडत जाय झालं मग जमते आपलं नाही का हो आपल्याला काय 2 किलो शेंगा तोडणार कशा करू कचोरी आपल्या बनल्या पाहिजे संध्याकाळच्या अरे करायची म्हणजे करायचीच हो काही हो तिकडे जमाना झाला चालते पण झमकायची आपल्याला संध्याकाळची झडीची पार्टी करायचीच चल घे आता होय तू तिकडून मी होतो इकडून बरोबर हिशोबाची मला तालतोल पाहून आपल्या मुंगा शेंगा तोडत राहायच्या काशा तू रस्त्यावर थांब बरोबर लक्ष ठेवत जा कोणी आलं गेलं मोबाईल आहेच आपल्यावर काही असलं सांगून द्यायचं बरोबर बरोबर ठीक आहे ना मी हाऊस ना हो जा तुम्ही 1.5-2 किलो हो तोडा लवकर जा फटाफट पुढे बा हो काही गरज नाही पडते तू वावरात यायची हा हो पण तरी चालले आपल्या वावरात हो ना मुश्राम भाऊ भेटायला आले असतं अहो इकडे आहे म्हणलं आम्ही इकडे आले वाटते वावरात काहीच काम नव्हतं वावरात यायचं घरीच राहणार घरी हा ती चक्की चालवा अरे आता काय दुपारी दही नाही असते का चला म्हणलं फेरफटका मारून या नाही आपली इथं वावरात मुंगशीरामचं तर आहे हा जराशा मुंगा शेंगा खाते माणूस बसते जराशा गप्पा कर कुठं आहे मुंगशीराम कुकडे गेला म्हणलं ते झाडाखाली आपले ते मुंगाच्या शेंगाचे गटोळे न्यायला गेले तर तोडलेले हो येऊनच राहिले तर आला वाटते ना हो अरे मुंगशीराम अरे ये म्हणलं ये आले का हो तेच म्हणलं मला आले नाही बा वाटच पाहू राहिलो तू चला म्हणलं या वावरा खून हो काय म्हणते बाकी मुंगीन चांगला होते वाटते नाही का पद्धतशीर चांगला दिसू राहिला मस्त नाही का चांगला आला अरे बा मग तर याच्यापेक्षा आलता ना हे सगळे कोपरे कापरे पुरे मारले लोकांना मग काय आपण नसलं की नेल्यास होई तोडून हा सगळ्याच्या भाज्या चालू आहेत घरी माचीच्या मुंगाच्या भरोश्यावर काय करता हा आपण जरासं इकडे तिकडे गेलं की चुकांडा देतातच लोक ते हो रे ते कसं आता शिवलाल काश्या बबण्यामध्ये ते रस्त्यावर दिसले बा ते बंडी गिंडी आहे तिथं वायला शेंगा गिंगाचे कट्टे आपले ते गटोळे आहेत तिथं तर तिथं दिसले होते बस तिकडे जण काहीतरी बोल चालू होती त्याची अरे बाबा ते आलतं ना शेंगाले मुठखांड शेंगा घेऊ का म्हणे पहिले तर तिकडे चोरून राहिलं होतं ते पण आम्हाला दिसलं मग म्हणे तोडू का जराशा मग उजागरीनं मला निघ लवकर हो आपण यावर्षी कोणाची म्हणजे मुलाच नाही ठेवला तर निघ लवकर वावराच्या बाहेर असं हो का मला तर आता भेटले राहायचे ते रस्त्यावर ते म्हणे शेंगा गिंगा तोडं सुरू आहे म्हणे कोण खाते म्हणे शेंगा गिंगा असं म्हणे मला ते काश्या इकडे आलं का मागाले अरे झोडपात देत होते मग काय थैली आणली त्यानं हो तिकडेच थैली ठेवली आणि मग पळालं ते म्या कल्ला केलं मग काय हो त्याला काय वाटून राहिलं का आम्हाला काय लक्ष नाही का मग अबे म्हणलं एक शेंगाही नेऊ देत नाही द्यायला असं हो का ते आलतं मग समजा नाही का पाहिजे बा जरा ते दोघं जण तिकडे होते आणि हे एक इकडे आलतं हो जरा काहीतरी तिघाचा बरोबर काहीतरी मेळ आहे बरं त्रिमूर्ती खतरनाक आहे बरं ते असं म्हणजे ते दोघं तिकडे थांबलेले होते नाही का असं म्हणजे बहुतेक काहीतरी कार्यक्रम करणार होते ते नाही का हो 100% पण आता ते आम्ही असल्याच्यानं त्याचं जुगाड उकलं समजा नाही वाटूनच राहिलं काहीतरी हो सांगता येत नाही का मजूर घरी गेल्यावर ते झोडपा देणार आहेच मला वाटते असं वाटते मला नाही का बरं जाऊ दे चला आता पहिले येईल एक भरणं पाणी आणून देऊ मग पाहू काय करायचं ते हो शेंग नाही नेऊ देत बाकी देईल जाऊ द्या ते पाहिजे तुम्ही लक्ष ठेवायचं हो आता लवकर आम्हाला पाणी आणा ताण लागली म्हणलं बरं चल बा पहिले येईल पाणी आणून देऊ मग बसू आपण हो चल बापा का दिवस कुठून निघाला रे मुंगशीराम हा फुलं तोडा दे शिवलाल टोळी कुठे हा आज लोक नाही पाहिलं बा फुल व्हायचं नाही कुठं बरं बा काहीतरी बा पाहिजे भाऊ आपण कसं हो बरं झालं इकडे आलो 100% या कोपऱ्यावर झोडपा होता भाऊ तुले अरे काय शिवलाल कुकडे म्हणलं हा काय आहे बा
अरे काय आहे आता काहीतरी बा माणसानं करा फुलं तोडून राहिलं बा जराशे घेऊ का नाही म्हणलं मुंगशीराम भाऊ नाही तर बा कसं आपण घ्या तुम्ही म्हणा कायलेच घेतले शेवटी कसं वावरातलं तुमच्या झाड आहे पुण्य तुम्हाला अर्ध भेटते म्हणून म्हणलं कसं तोडू का बा नाही नाही तोडणं पण सगळंच एकदम भोंडा नको करू काहीतरी आम्हाला राहू द्यायचं फुलं नाही तर मग तोडा म्हणलं की बस सगळं बिलकुल सपास करतात लोक असं कायले फुलं गेलं कायले एवढं कायसाठी बाबा काय आहे काय म्हणलं अरे आता फुलं म्हणजे आता फुलाचं कामच आहे ना श्रावण महिना म्हटल्यावर मग रोजच काम आहे ना फुलाचं मग श्रावण शनिवार आहे ना आजचा काय झालं वाटते तोडणं झालं मग तोडणं मग नाही नाही अजून व्हायचं आहे ते 2 दिवस पुरते आता कसं व्हायला तोडणं सुरू आहे फालतू कोंब यायचे म्हणलं झाडावरच्या शेंगायले व्हायला तोडून टाका आता पाणी पाहिजे होतं बायले म्हणलं भरून न्या बरं कसं करतं म्हणलं काय इथं थांबाव का काय निघाव मग नाही आपण जर गेलो की बस हे 100% शेंगा चोरते बरं हो हे फिक्रीतच आहे आज हो तर बा मी थांबतो इथं हो तू चालला जा भरून टेन्शन नाही कुठं फुलं तोडणार आहे पाहतोस मी तसं कर मग हो मी भरून घेतो आणि चालला जातो तू इथंच त्याची रखवालीच करायची बरं मग मी काय म्हणतो कंदीला बुजी घ्या ना ते बकेट घ्या म्हणलं पाणी भरून निघतो मग मी ठेवते भरणं खाली ठेव आणि हे बकेटनं पाणी काढ तू हो काढ लवकर का त्याला जमला आता नाही का बस आता येणं भरून नेलं की बस झालं आपलं बरोबर सुरू करून द्यायचं फुलं तोडणं बंद मग तोडणं सुरू टाइम लागतो बाबा सुट्टी व्हायचा टाइम झाला तर भरून नाही आणलं अजून तुम्ही आणा लवकर द्या पाणी घ्या बाय पाणी घ्या पहिले मी कट्टे नेऊन टाका म्हणलं तिथं आणि गाडी सुद्धा लवकर चालले जा तुम्ही आम्ही निघतो आता 10 मिनिटानं अरे काय सांगा योग सुदे आम्ही तिकडे गेलो इरी पैसे शिवल्या होताच मग काय तर 100% शेंगा न्यायच्या विचारात होता ते पण ते म्हणे फुलं तोडायला आलो मला ये बा कायली बी होतं आता ते फुलं तोडून राहिलं कंदीला बजीला बसून ठेवलं काय करता मग जरासा उशीर झाला करा बाबा शिवलाल आणि ते कोण होय म्हणलं ते पहा म्हणलं तिकडे पहा आता हे कोण होय म्हणा बाबा ते लवत चाललं कोण होय म्हणा ते काय आता ते पहा तुम्ही ते सरकलं पहा तुम्ही हा लवकर व्हा भरणं ठेवा लवकर हो मी पाहतो कोण होईतं काय चालू आहे मग याचं इचुकाट्यातलं काय काढून राहिलंय काय होई काळ्या कुडे काय काढून राहिले अरे काय होय रे बाबा काय आहे ते बापरे काय मुंगशीराम भाऊ काय सांगा आता अरे काही नाही हे आपलं काळ्या कुड्या जरासं इथं व्हायला झाड आहे जरासं काळा म्हणलं काळ्या तेच म्हणलं तिथून दिसलं कोणतरी लवत चाललं होतं मी आलं कोण होय बा असं इंधन काढून राहिला होता का तू सांगा आता काही गरज एवढ्या पाण्याचं आता हे वातावरण काय म्हणते हे काय कोरडं सापडते का तुले अरे काहीच नाही ना घरी तिला म्हणलं इंधन आणत जावं काही ना काही ते गॅस आहे म्हणे आता गॅस गेल्यावर आता काय करा आता घासलेट बंद पडले आणि आता काय चार पेटवा सांगा तुम्ही तर आता शेवटी मी आणलं बा मी एखादं व्हायला लाकूड सापडलं होतं इथं जरासं बरं दिसून राहिलं पाहतो जरा काळ्या कुड्या निघते का तर काय बरोबर आहे बा यायचं बी हे अलगच मूर्ती आहेत नाही का हो बरं ठीक आहे बा काढ मग काढ हो काही हरकत नाही लक्ष द्यास लागेल याच्यावर नाही का हे मुंगा शेंगा याच्याच फिक्रीत आलेलं आहे वाटते बहुतेक बरोबर काढ बा काढ हो मी इथंच हो काढ हे कोण नाही गेलं म्हणा आता 15 मिनिटं झाली मी आलं जाईल पण जाता पत्ताच नाही याचा पण आता हे माझोडी पन्नी भरली फुलानं आता काय करायला उठून तर द्यास लागतील नाही का हे उठल्याशिवाय आपल्या शेंगा तोडताच येत नाही हो काही ना काही आयडिया लावाच लागं अरे का म्हणजे काऊन बसले कोण म्हणलं काऊन बसले बा अरे अंदरे जाऊन काय करता आता मी म्हणलं इथंच बसा रस्त्यानं कसं आता मजूर सुट्टे आता सुट्टी होती ना अर्ध्या तासा हो जाणं येणारे कसे मुंगल कसे तोडते तर हो मग शिरामाने बस म्हणे इथंच तू हो जरासे जाणं येणारे कसे एवढ्या झोडपा देतात बा हो तू तोड ना फुलं तू तोड म्हणलं तुझ्या काही विषय नाही हो मी तर लोकांसाठी बसेला बरोबर माझ्यासाठीच बसलो रे नाही काही हो मला वाटते मी जायपर्यंत हे काही जात नाही हो तिकडे जा लागन लपून पाहा लागन बरोबर आहे हे बा कंदिलाबाजी बरोबर हो तुम्ही इथं बसले का नाही लय चांगलं केलं तुम्ही हो नाही तर हे बा मजूर आता सुटलं की बस इथं समजा काही ना काहीतरी फटका आहे हो नाही बरं बसा इथंच बसा तुम्ही हो चला येतो मग मी आता हो बस झालं आपल्याला कसं आता कामापुरते झाले फुलं एक हारून जाते चला येतो मग मी ओके काहून कटायला आता नाही का हो त्याला माहीत आहे हे काही बुडा जात नाही आता मी जिद्द द्याव ना तू आहे तेवढा तुझ्यापेक्षा लय नाही पाहिलं ना मी मग राहू दे ना अजून लागत असेल तर घे ना तोड ना काही मुंगशीराम काही नाही म्हणा घेऊन जा नाही बस झाले कामापुरती कोणाचं बी असं म्हणजे आपण काही असा गैरफायदा नाही घेतला पाहिजे ऊस गोड लागला मग मुळा सगळं खायचा का म्हणलं फुलं तर चालले झाडाचं सफा करणं बस झालं कामापुरतं चला येतो मग मी चला गेला का म्हणलं शिवल्या हो तेच म्हणलं दिसून नाही राहिलं अरे बाबा 15 मिनिटांनी थांबलं मग काय तर म्हणजे सगळं नाटक होतं म्हणलं सगळं नाटक हो मुंगा शेंगा चोराचंच फिक्रीत होतं ते हो पण त्याला वाटलं बुडा बसला का काही ताल बसत नाही आता बाकी तिकडे मग काही काहीतरी आवाज येत जाय तिकडे कल्ला करत जाय तू काय झालं तिकडे अरे बाबा इकडे हे हो तिकडे बबन्या होतं त्या धुऱ्यावर हो मी आलं काय झालं बा तिकडे बायामध्ये कोणतरी दिसून राहिला म्हणजे तिथं लाल शर्टावाला म्हणून हो जाऊन पाहिलं तर मग गेला बबन्या होतं हो इंधन काड्या जमा करून राहिला होतं बा अशा वातावरणात इंधन का वा रे वा इंधन काय पाहिजे गॅस गेला म्हणे बा हो मी आलं असं हो पण मी ओळखलं ना ती हो तू म्हणे ना ते काहीतरी कार्यक्रम आहे यायचा ते बाबा राजा कायच करावं राजा नाही का किती लोक समजा शातीर झाले आजकाल समजा मी इकडे अटकलो तर त्यानं तिकडे कार्यक्रम करून राहिला होता बरं झालं तू तिकडून गेला मग आता कुठे गेला ते अरे कटायला मग इंधन काड्या जमा केल्या जराशा कवटाखांड केलंय त्यानं हो गेलं मग त्याला वाटलं काही ताल बसत नाही गड्या हो मी बसलो याले त्याला फोन लावत बयात आपले हो कटायला गेलो असं आहे का ते म्हणजे तिघांनी प्रयत्न करून पाहिला पण यश काही भेटलं नाही बरं ठीक आहे मग आता पाहिजे म्हणतो मुंगशीराम हो अजूनही काही आता मजूर जाईन घराकडे तू जाशील गाडी घेऊन घरी हो नंतर आता हे काही सांगता येत नाही रे बा
मग तेच भेवट राहिलं मी जायचं बैलबंडी घेऊन लेखाचं हे आपल्या शेंगा घेऊन मजुरी घरी तर हे यायनं नाही द्यावं म्हणे फटका. नाही नाही ताकद लावते ते. हो कसं आहे आज ते काही ना काहीतरी समजा शेंगा नेल्याशिवाय राहत नाही, काऊन की आसपासच फिरू राहिले ते भुंग्यासारखे. हो पण मी बी लय पक्का ना आज त्याला चोरूच देत नाही हो पण आता मग कसं करावं, आता जात लागणच ना घरी. ना. मग त्याच्यासाठी म्हणलं मी इथं थांबतो आता. हा तू बैलबंडी घेऊन चालला जाय, मजूर घेऊन चालला जाय. मारत्याला फोन करून दे म्हणा इथं ये म्हणा तू. हो ते आल्यानंतरच मग मी जाईन. हो मारत्याला आणि भाण्याला दोघांनी फोन कर. बरं म्हणजे तसं करावं लागेल नाही का, म्हणजे यायला चवणीच नाही करू द्यायची. नाही काही करावं लागते पण आज यायला बा चकचकू नाही द्यायला लागत बरं. हो तेच म्हणलं मी हो ना. हो तू नको काळजी करू, जाय तू आता. हो मी पाहतो काय फक्त यायला मारत्याला फोन करून इथं पाठवून दे. हो, म्हणजे मग कसं चवणे करणार नाही, मग मी झाले मोकळ्या. बरोबर ठीक आहे, मग मी जातो मग आता गाडी घेऊन. हो मी फोन करतो मारत्याला जाता जाता. हो ते येऊन जाईन, ते आल्यावर मग तू घरी येऊन जातो. भाण्याला करतो फोन आणि मारत्याला. बबनराव हात हलवत राहिले वाटतं नाही का. सांग आता कवटावर इंधन नाही काढलं. अरे काय कसं काय बबनराव, काही आणले नाही कधी म्हणलं शेंगा. हा शेंगा कुठे आहे म्हणलं. अरे बा काय राजा हे बा टाइमपास करता करता बा कवटावर इंधन झालं माय. पण मुंगशीराम तिथून गेला नाही. हो येऊन बसला तिथं, बसला गोष्टी सांगत म्हणे काय कसं आहे असं आहे तसं आहे. झाला आता याला फोन लाव त्याला फोन लाव, तिथंच बसलं. काय करावं मग माय जाऊ द्या. शिवलाल भाऊ तुम्ही किती आणल्या म्हणलं. अरे नाही जमलं ना माय बी. कंदिल्या तिथंच बसलं. पाण्याला आले लेकाची ते. हो पाण्याला आले तर मग तिथंच बसला कंदील बुडा. मी आता जाईल बा काय करायचं. थैली बरं बा फुलं तोडले पण म्हणलं ते गेलं नाही. हो म्हणे लोक जाणं येणारे शेंगा नेते म्हणे, मीच बसतो म्हणे इथं. हो बसलं तिथं. मग काय करा मी आता काय थांबता चला बा वापस. अरे बाबा मग तर चांगलं झालं मग नाही. हो काय कसं काय हुकते वाटते मग आता. नाही हुकत नाही रे, हुकत तर नाही साहेब. सांगतो ना तुला शेंगा तर नेतोच आज काही हो तिकडे. हो शेंगा याच्या मुंगाच्या न्यायच्या म्हणजे न्यायच्या आणि कचोऱ्या करायच्या म्हणजे कचोऱ्या. तिकडे काही होले का ताकद लावायचीच आता. हो पण मग आता काय करायचं. हा काही स्वतः लागेल ना. करतो ना काही ना काही विचार करायच लागणार आता नाही का. त्याला काय वाटून राहिलं म्हणजे ते आपल्याला ओळखलं द्याय ना की हे शेंगा चोरते. हा पण पाय म्हणा बाबू तुझ्या नाका समोरून शेंगा नाही चोरीन तर मला म्हणा मला शिवल्या म्हणते. फक्त यायला आता गाडी घेऊन घरी जाईल ना आता मजूर गिजूर. झाला आता 10 मिनिटात जाते सगळे. मग करू आपण काय करास ते. चला मग आता जरासं नाही का. हो थांबाच लागन इथं संत्या ढोरं चालू राहिलं. हो जाऊ मग तिथं चला. हो जराशा गप्पा गोष्टी होती. हा हो चला. अरे बाबा कामाचा माणूस आहे संतोष आता तर. हे बा हो आपल्यावर कसं आहे सध्या डाऊट आहे द्यायचा. हो संत्यामार्फतच कार्यक्रम करायला लागते भाऊ आपल्याला. हो काश्या. हो आता त्याला मी बरोबर सांगतो काय सांगायच ते. हो चला कुठं आहे तिचे ढोरं कुठं चालू राहिले ते. इथं जवळ टेकडीवरच आहे इथं. हो समोरच या पुलाच्या पलीकडे. चल बरं मग. हो म्हणजे कसं त्याच्याशिवाय काम नाही होत आता हे नाही का. हो ना आपल्याला पाहायला किती वैयक्तिक आता. हो चल चल. ते कचोऱ्या मुगाच्या दाण्याच्या हो ना. पण ते कुठून आणा मग शेंगा कुठून आणा. आम्ही आणतो तुला नाही आणणार ते. तू ढोरही पाहतो आम्ही सगळंच करतो. फक्त शिवलाल भाऊ काय सांगते तसं तसं करतो. हा बस बाकीचं काहीच टेन्शन नको घेऊ. हा काही लोडचं काम नाही. मारुतीच्या वावरातली शेंगा आहेत. हा आम्ही तिघं जण आणतो. हा तू फक्त एक काम कर जरासं म्हणजे पता काढून ये फक्त. ते गेला का बा मुंगशीराम ते गाडी बैल घेऊन जाणार आहे. ते कंदील बुडा थांबला का बा का कोण आहे वावरात. हा फक्त एवढं चेक करून ये तू. आम्ही ते ढोरं पाहतो बरे. तर म्हणजे ते मालतीच्या वावरातल्या तोलाच्या काय ठेंगा आपल्या मुंगात्या. अरे फायदा बा मालत्याला खराब आहे बघा. त्याची नको काळजी करून तू. शेंगा आम्ही आणणार आहोत, तुला नाही पाठवत आम्ही आणाले. फक्त तू पता काढून ये डिटेलमध्ये. हो गेले का नाही गेले. हो ते जर गेले की मग आम्ही कसं बरोबर करतो काय करायचं पुढचं. हो ये लवकर पाहून ये फटकन जा. पण मला कचोऱ्या देता बा नाही तर बस म्हणून तू काहीच नाही केलं. हो ये तुम्ही पता काढू ना. हो काही हरकत नाही. हॅलो हां हां बोला ना बाबा. हां बोला बोला. अरे मारती हो ये ना लवकर वावरात. झालंच नाही का तू आलाच नाही वावरात. येतो म्हणून मग आलाही नाही. सांगा आता काय काम होतं आता. तुम्हीच तर म्हणे मी बैलबंडी घेऊन जातो आणि आता शेंगा तोडल्या की घेऊन येतो म्हणून. आता काही काम आहे का वावरात. हो मी गाडी घेऊन येऊनच राहिलो पण तरी तू ते भानू ये बरं लवकर. हो तुम्हाला माहित नाही ना इकडे काय आहे तर. हो पण मला काम होतं ना. मी म्हणून आता जरा दुसऱ्या कामोकामी चाललो होतो. आणा ना तुम्ही आता तेवढी. आता काय अडचण आहे तुम्हाला. अरे नाही ना तुला काय सांगू आता. हे काशा बबन्या शिवल्या आहे का नाही हे आसपासच गुरमून राहिलेत ना वावराच्या. मग मुगाच्या शेंगा तोडतेतच त्या. हो म्हणून तर म्हणलं जरासं कंदील आबूजीला थांबायला लावून राहिलो. तर ते बसलेले आहे रखवाली करून राहिले. बाया निघाल्या घराकडे. मी आता बैल सोडतो आणि गाडी घेऊन घरी येतो. हो तू तोपर्यंत कंदील आबूजी आहे तोपर्यंत लवकरात लवकर ये तू. तू आला की मग ते चालले जातील घरी. म्हणून म्हणलं लवकर ये तू. काय त्यांना चुकल्या शेंगाचं अर्धा तर मग तोडलाय तुम्ही. आता काय त्याला टेन्शन घ्या लागते एवढं. हायच काय ते. हो जाऊ द्या काही नाही झाला लागत. अरे नाही तुला माहित नाही ना 4-5 किलो शेंगा तोडल्याशिवाय राहत नाही ते. हो बिलकुल असे म्हणजे थैल्या घेऊन ओके जाय. हो ते कंदील आबूजी आहे म्हणून जरा असं सध्या काही अडचण नाही. हो ते जरा उठून आला का नाही झालं मग. हो तुम्ही अर्जंट पहिले या. तुम्ही आल्याशिवाय आबूजी इथून निघत नाही. काय मग झालं आमचं कॅन्सल. बरोबर ठीक आहे मग. हो येतो बस गाडी घेऊन येतो मी तिथपर्यंत. हो आलोच मी. हो ठीक आहे ठेवतो मग. ते मुंगजीला भाऊ मी काय म्हणलं मुंगजीला भाऊ. आता हे काही आलं तर बापा काय अरे बा संतोष कुठं आला म्हणलं. काही नाही म्हणलं बकरीचं पिल्लू दिसलं का. होऊन पिल्लूच नाही दिसलं लागलं. हो कुठं गेलं एक पिल्लू कमी आहे. मी आणलं इकडे आलं का बा. हो म्हणलं इकडे दिसलं का तुम्हाला. हा तुमच्या वावराकडे इकडं. आमच्या घराकडे काय आलं रे बा. आम्ही तर आता तिकडे मुंग तोडून राहिलो. बाय होती काही नाही इकडे नाही आलं. कायच कला काही 35 पिल्ले होते. हो पण 34च दिसू लागले. एक दिसूनच नाही लागले का. काय तर हो पाय ना मोजून पाय डबल मोजण्यात हुकले असं. हो जाय बा जाय. मला ते बैल न्या लागते गाडी न्या लागते घरी. हो जाय तिकडे. आम्ही बकरीचं पिल्लू गेलंच कुठं असं नाही का. हो ना 34 होते का 35 होते का. चला डबल मोजून पाहू नाही का. हो जाऊ द्या चला.
संतोष काय खबर हा गेले का म्हणलं काय तिथंच अरे ताई जमत नाही म्हणलं, ताई जमत नाही. सगळं समजलं त्याले तुम्ही शेंगा तोलणार नाही म्हणून. मग पता लागला त्याले. मग त्या मालत्याला फोन केला, माझ्या देखता ऐकलं नाही. म्हणे मालत्याला म्हणे तू लवकर ये म्हणे गाडी घेऊन आणि कंदील बुद्याला इथं मी रखवाली करायला लावतो म्हणे तोपर्यंत. असं म्हणजे कंदील बुडा आहे तिथं नाही म्हणजे ते थांबलेलं आहे असं मारती येऊन राहिला. काय तर सगळं सांगे ना फोनवर. ते तिघं धन तोला ते फिकली आहे म्हणे मुंगात शेंगा. म्हणून म्हणलं बा काही जमत नाही मला ताल. नाही नाही जमते ना, तू नको टेन्शन घेऊ. मग हे नाही दुसरा फंडा. एक काम कर तू, आम्ही काय सांगतो तसं तसं तू कर आता. तू या ढोराचं काही टेन्शन घेऊ नका. काशा गेला चालू राहिला. जसं सांगतो तसं ऐकतून तसं तसं कर. बिलकुल आपल्या शेंगाने यायच्या कचोऱ्या करायच्याच आपल्याला. संतोष तुला सांगू राहिलो. काय करायला लावता मला? माल खाती पाहिजे का ना फक्त? काय करायला लागते सांगा आता. ये इकडे ये, बरोबर बस खाली. तू पद्धतशीर सांगा लागते ते दिमागाचं काम आहे ते. बस खाली बस. मला जीवन केलं होतं भाऊ आदमी. हो माय काय खाल्लं होता. काय झालं असं भ्यात काय झालं नाही तुले? बा काय सांगू तुला भान्या. अरे बापाले माझ्या अंगात पाणी झालं भाऊ, अंगात पाणी आहे. काय झालं का? बिबट्या पाहिला भाऊ, बिबट्या. महापोलीस होता, समोर उभा होता समोर. लट्ट लेट्याची नाही का? काय बिबट्या होता का? अबे ढाणे आहे ना आपल्या गावात. ढाणे असल्यावर काय भ्या लागते एवढं? काय का मालती मजा करता का तू? हा तुला पाहिला तर मग समजलं तर तुला काय असते तर. ज्याची दैती त्यालाच कळते. तुला काय माहित आहे? पण खरं झाला का म्हणा बिबटेला का ना? असं असं कुकडे मग गेला कुकडे ते कुकडे गेला म्हणलं. समोर समोर इकडे याच लोन गेला. हो तुम्ही चालले त्याच लोन गेला. आता वावलाखलीच गेला होते बहुतेक. हो ते तिकडे गेला दिसला मला असं समोर समोर जाताना. एक पिल्लू लगत गायब आहे. माय पिल्लू खाल्लं का काय माहित. माय धोलं तिकडे आहे तर मी पळत पळत आलो आणि धालावर चाललो. सांगा आता इकडे समोरच गेला नाही? माय भिंत तिकडे समोर माय वावर आहे आता जवळच. गेला का वावरात म्हणा माय भिंत? माय वावराकडे गेला असेल का? काय सांगा बाबा गेला तो वावलाखलीच. हो इकडे समोर समोर गेला बाबा. मी काय करणार? पण मी म्हणतो समोर काय जाता बा तुम्ही? हा थांबान झाला ते का नाही तर मग कसं एखादे टेम्पो गिम्पो घेऊन जा. मग पहा मग कुठं आहे तर. मी काय म्हणतो मारती आपल्या बुड्याला फोन लावते. काय राजा माझ्या मोबाईल घरी बोलला. फोन ला म्हणतो मा बुडा राजा वावराकडे ना बा. नसती आपस राजा. अरे बापरे, तो बुडा तर इरीपाशी बसून आहे म्हणते बाबा. थांबल्या का तिथं जर गेला ते बरोबर 1 मिनिट फोन लावतो मी. तो बुड्या सतर्क करा लागो. नाही तर बस बाबा बसा झोडपा. 1 मिनिट लवकर लाव. कोणाच्या खोपडीत जा म्हणा लवकर. थांबू नका म्हणा इथं. लवकर लाव लवकर लाव. अरे कधी पोट्टे आहेत. अरे आलेच ना का रे? कुठं आहे म्हणलं? वाट पाहू राहिला ना तुमची. या ना लवकर रे. मारती कुठं आहे? अरे पहिले आमचं ऐका ना तुम्ही. मी भानू इथं साव रस्त्यानं साव म्हणलं. तुम्ही कुठं सध्या वावरात हा का? अरे हो ना रे बा वावरात साव ना. मग कुठं हा मी? अरे मग तिथं थांबू नका ना वावरात. त्या सडकीच्या तिकडून निघाला म्हणते ते तडशा होय का काय बिबट्या म्हणते बा. बिबट्या येऊ राहिला म्हणते तिकडे. पाहिजे जरा जरा म्हणजे सतर्क राहा सतर्क. बापरे बिबट्या आपल्या इकडे आला का? अरे बापा रे हो कोण पाहिला का? कोणाला दिसला? काय संत्या लटलट करू राहिला. मग झाडावर बसला बा. त्याला तर मला वाटते काही खरं नव्हतं म्हणते त्याचं आज. आता एक बकरीचं पिल्लू बी कमी दिसून राहिलं. काय आहे काय नाही. तुम्ही थांबू नका फक्त तिथं. लवकर एखाद्या खोपडीत धसा तुम्ही. ते देवताच्या खोपडीत जा तिकडे. बरोबर भानू आहे ना? पाहिजे म्हणलं बा तुम्ही बी. तुम्ही तिकडे थांबा जरा. बरोबर सतर्क करा. आम्ही पाहतो ना बरोबर. दुरून पाहतो कुकडे गेला काय गेला. उतरा संध्या उतर ना. उतर आम्ही आहो ना आता. चला घ्या टेम्पे घ्या. म्हणलं हे बा आबाजी काही टेन्शन घेऊ नका. जा तुम्ही लवकर. तिथं थांबू नका. त्याच दिशेने गेला म्हणते ते. जा अंदर जा खोपडी त्या कांद्या. ना आम्ही काय मरायला थांबतो आता इथं. हो बस चाललो मी चाललो पटकन निघालो आता. थैल्या झाल्या ना. ती थैल्या झाल्या ना. इन मारते तर बसा लागण अजून. हाय ती चाललं जायचं. चला आता चला बाबा बस करा. अरे टेन्शन नको घेऊ ना. तोडणं जरा अजून मुठमुठ तोडा अजून. बस चालले जाऊ मग काय टेन्शन नको घेत तू. हॅलो बोल रे संत्या बोल लवकर बोल. हॅलो थिलाल भाऊ तोला म्हणलं तोला शेंगा. हो काही टेन्शन नाही. मालत्या गेला घालाकली वापस. मालत्या येत नाही आता. नाही पहिणारच होतं ते. येरे का इकडे येते याची हिंमत आहे त्याची. मग तोंडात जोर आहे फक्त त्याच्या. काही टेन्शन घेऊ नको आता तू. तू ढोरं गिरं घेऊन घराकडे चालला जाय तू. काही टेन्शन घेऊ नको आता. हो पण ते मला मग कचेल्या तर मग कचेला काही कुठं करू राहिलं म्हणलं कचेल्या. ते आता हे मुगाच्या शेंगा 3 थैल्या तोडल्या आम्ही. आता जातो आमच्या खोपडीत नाही. तिथं बरोबर आपल्या इथं ठेवून देतो आणि बस मग घरी येतो आम्ही तसे रिकाम्या हातानं. नंतर मग रात्री जाऊ आपण सामान घेऊन. मग बाकीचं कळ येईन तेन बेसन नाही लागत का ते मैदा गिदा. मग कचोऱ्या करायला. टेन्शन घेऊ नको तू. आम्ही येतो आता 1 घंट्यात. जाय तू ढोरं गिरं घेऊन घराकडे चालला जाय. उद्या झडीची पार्टी. ओके.